बेलपत्र तोडताना आणि ती शिवलिंगावर अर्पण करताना काही गोष्टींच्या नियमांचे पालन आपण नक्कीच करायला हवं, तरच आपल्याला या पूजेचे फळ मिळेल। तर हे बेलपत्र कधी तोडू नये, तर बेलपत्र हे चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला कधीच बेलपत्र तोडू नये। तसेच संक्रांती आणि सोमवारी सुद्धा बेलपत्र चुकूनही तोडू नये, कारण बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे, म्हणून या तिथीला तोडलेली पानं महादेवाला अर्पित करू नयेत। जर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी बेलाची पानं हवी असतील तर ती आदल्या दिवशीच तोडावी, कारण बेलाची पानं ही कधीही शिळी होत नाहीत। मात्र सोमवारी ही पानं चुकूनही तोडू नयेत। आपल्याला पानं सोमवारी लागायची असतील तर ती रविवारच्या दिवशी तोडून ती स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून नक्कीच आपण ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो। आणि जर